नमस्कार, मी श्वेता भालेकर. सामसंजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. मुलांमध्ये मूत्र संक्रमण आणि शस्त्रक्रिया पैलू या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत एसआरसीसी हॉस्पिटलचे डॉक्टर रसिक शाह आणि डॉक्टर अमरीश वैद्य. सर, कार्यक्रमामध्ये दोघांचंही मनापासून स्वागत. एसआरसीसी हॉस्पिटल आणि सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. मुंबईतल्या हाजी अली पार्क इथल्या नारायणा हेल्थद्वारे व्यवस्थापित एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल हे एक अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी टर्शियरी केअर हॉस्पिटल आहे. हे हॉस्पिटल पूर्णपणे मुलांच्या उपचारासाठी समर्पित आहे. हे रुग्णालय 20 पेक्षा जास्त वैशिष्ट्यांमध्ये अत्याधुनिक सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय सेवा प्रदान करतं. डॉक्टर रसिक शाह यांनी त्यांचं MBBS युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे आणि ग्रँड मेडिकल कॉलेजमधून सुपर स्पेशलायझेशन इन पेडियाट्रिक सर्जरी पूर्ण केलेलं आहे. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ टेनेसीमधून त्यांची फेलोशिपपर्यंतचं प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे, जिथे त्यांना लेप्रोस्कोपिक आणि थोरॅस्कोपिक बाल रोग शस्त्रक्रिया क्षेत्रातल्या आघाडीच्या डॉक्टरांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. मुलांमधल्या मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी त्यांनी केलेल्या अग्रगण्य कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. लेप्रोस्कोपी, ओंको शस्त्रक्रिया आणि यूरोलॉजी ही त्यांची कौशल्य आहेत. ते नारायण हेल्थद्वारे व्यवस्थापित एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये सिनियर कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. तसंच डॉक्टर अमरीश वैद्य यांनी सेठ GS मेडिकल कॉलेज आणि KM हॉस्पिटलमधून बाल रोग शस्त्रक्रियामध्ये MCH केलेला आहे. ते 1995 पासून बालरोग शल्यचिकित्सक आहेत आणि नवजात तसंच बालरोग यूरोलॉजिकल, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी, थोरॅसिक आणि एंडोस्कोपीसह इतर सामान्य बालरोग शस्त्रक्रियांमध्ये डॉक्टर अमरीश सर हे निपुण आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असंख्य सादरीकरणं आणि प्रकाशनं त्यांच्या श्रेयावर आहेत. डॉक्टर अमरीश वैद्य नारायण हेल्थद्वारे व्यवस्थापित एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये सिनियर कन्सल्टंटमधून सध्या कार्यरत आहेत. चला तर मग आपण चर्चेला सुरुवात करूया आणि आजचा विषय आहे मुलांमध्ये मूत्र संक्रमण आणि शस्त्रक्रिया पैलू. सर, माझा पहिला प्रश्न आहे रसिक सरांना. डॉक्टर रसिक सर, आपण एक महत्त्वाचा मुद्दा सांगा. हे मूत्र संक्रमण नेमकं काय आहे? लहान मुलांमध्ये जे मूत्र संक्रमण आपल्याला दिसतं त्यामागची नेमकी कारणं काय आहेत? ते मूत्र संक्रमण म्हटलं तर मूत्रमार्ग आपलं असतं, तर मूत्रमार्गचे 3-4 पार्ट्स आहे. एक आपली किडनी म्हटलं तर मूत्रपिंड, त्याच्यानंतर नळी असते आणि तिथून लघवी जाते पिशवीमध्ये, मूत्राशय जे आपण म्हणता, आणि तिथून नळी वाटे ते बाहेर येतं. आणि मुलामध्ये ते टेस्टिसचं पण त्याचं पार्ट असतं. आता कुठेही ह्या पार्टमध्ये इन्फेक्शन झालं तर त्याला आपण मूत्र संक्रमण किंवा युरिनरी इन्फेक्शन म्हणतात. अच्छा. तर हे संक्रमण जे आहे ते मूत्रमार्गात कसं पोहोचतं? वैद्य सर, तुम्ही याचं उत्तर द्याल? मूत्र संक्रमण म्हणजे युरिन इन्फेक्शन हे बाहेरून रोगाचे जे जंतू असतात त्यामुळे होतो. आणि मूत्रमार्ग असतो ते अंतर्भाग आणि बाहेरच्या भागामध्ये कनेक्शन असतो. तर जास्त प्रमाणे बाहेरचे जे जंतू असतात ते मूत्रमार्गात एंटर होतात आणि तिकडनं मूत्र संक्रमण होऊ शकतो. अच्छा, म्हणजे लहान मुलांमध्ये तशा पद्धतीने ते मूत्र संक्रमण होऊ शकतं. डॉक्टर रसिक सरांना माझा प्रश्न आहे. डॉक्टर रसिक सर, मूत्र संक्रमण जे लहान मुलांमध्ये होतं त्यामागची नेमकी लक्षणं काय आहेत? आता जसं आपण अगोदर डिस्कस केलं की मूत्रपिंड, मूत्राशय, टेस्टिस किंवा गोटी आणि लघवीची जागा, आता कुठे इन्फेक्शन होते त्याच्या हिसाबाने त्याचे लक्षण असतं. तर आपण सुरुवात करूया मूत्रपिंड किंवा किडनी. जर किडनीमध्ये इन्फेक्शन असेल तर ते पोटात दुखतं. पोटात म्हटलं तर पाठच्या भागाला, आपली जिथे छाती आणि पोटाचा भाग असतं पाठी, तिथे दुखायला लागतं. त्याच्याबरोबर ते दुखायच्या एवढं जास्त असतं आणि त्याच्याबरोबर त्यांना ताप येते. ताप पण ते मायनर ताप नाही, एकदम मेजर, ते 102, 103, 104, आणि त्याच्याबरोबर थरथर कापायचं आणि ते थंडी लागायच्या. असं सर्व असेल तर त्याचं म्हटलं की बाळाला युरिनमध्ये संक्रमण आहे, मूत्रामध्ये संक्रमण आहे आणि किडनीमध्ये आहे. जर इन्फेक्शन खाली गेलं मूत्राशयला तर त्यांना मूत्राशय की युरिनरी ब्लॅडरमध्ये तर दुखायचं आता खाली जाईल, पोटाच्या खालच्या भागात जाईल. त्याच्याबरोबर लघवीला त्रास होईल. ते लघवी करायला
10-15 मिनिटांनी जायला लागेल त्यांना. आणि लघवी जेव्हा होतील तेव्हा जडायला लागेल, बर्निंग म्हणता आम्ही, ते सर्व त्रास होईल. आणि जर टेस्टीजमध्ये इन्फेक्शन गेलं गोटीमध्ये तर तिथे सूज येईल, लाल होईल, दुखायला लागेल. तर हा सर्व जे आहे प्रकार ते आपल्याला लक्षण आहे की त्याला युरिनमध्ये इन्फेक्शन झालं की मूत्रमध्ये संक्रमण झालं. अच्छा, म्हणजे ही लक्षणं आहेत, म्हणजे लघवीला जळजळ होणं किंवा त्या ठिकाणी दुखणं पाठीमध्ये. आपण वैद्य सरांकडे जाणार आहोत. वैद्य सर, यामागचे रिस्क फॅक्टर्स नेमके काय आहेत? मूत्र संक्रमणामागचे रिस्क फॅक्टर्स काय आहेत? त्याचे कॉजेस काय आहेत? कारणं काय आहेत? ही जे रोगाची जंतू असतात ते बाहेरून आत मूत्रमार्गामुळे आत जातात आणि मूत्रशायात तिकडे एस्टॅब्लिश होतात. आता जर बाहेरचं वातावरण म्हणजे मूत्रभोग असते त्याच्या आजूबाजूचं वातावरण जर स्वच्छ नसेल तर तिकडे जंतू पैदा होऊ शकतात आणि तिकडनं आत जाऊ शकतात. एकदा ते मूत्राशयात गेले की जर मुलांना रीतसर लघवी होत नसेल किंवा रेग्युलर युरिन होत नसेल तर तिकडे हे रोगाचे जंतू आत मल्टिप्लाय होऊ शकतात आणि त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतो. दुसरे कारण असे असतात की ज्यांना रीतसर शी होत नसेल त्यांना पण संक्रमण होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि खास करून सर्जन्सना इंटरेस्ट काय असतो की जेव्हा आपल्या मूत्रमार्गात आतून काहीतरी अबनॉर्मॅलिटीज असतात किंवा जी लघवीची फ्लो असते ते रेग्युलर नसते, त्यात कुठेही ब्लॉकेज असते, त्यात कुठेही प्रॉब्लेम असतो, तर त्यामुळे युरिनचं इन्फेक्शन होऊ शकतो. म्हणजे हे सर्व कारण आहेत युरिन इन्फेक्शनचे. अच्छा अच्छा अच्छा. आपण डॉक्टर रसिक सरांना एक प्रश्न विचारणार आहोत. डॉक्टर रसिक सर, एक सांगा की यामधले नेमके कॉम्प्लिकेशन्स काय आहेत? कुठले घटक आहेत ज्यामुळे लहान मुलांमध्ये मूत्र संक्रमणामध्ये गुंतागुंत निर्माण होते? श्वेताजी, हा एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. काय की लघवीला इन्फेक्शन झालं आणि किडनीला इन्फेक्शन झालं तर ते जेव्हाही इन्फेक्शन झालं ते किडनीचा थोडा भाग खराब करतं. आणि जसं डॉक्टर अमरीशनी सांगितलं आपल्याला की जर आतमध्ये काय त्रास असेल की समजा की ब्लॉकेज आहे त्याच्यामुळे इन्फेक्शन होत असेल तर इन्फेक्शन 10-10, 15-15 दिवसांनी होऊ शकते की 1-2 महिन्यांनी होऊ शकते. इम्पॉर्टंट हे आहे की जेव्हा इन्फेक्शन झालं तेव्हा थोडी किडनी खराब झाली. जर आपण त्याच्यावर लक्ष नाही दिलं तर आपल्याला एंड स्टेज रिनल डिजीज होऊ शकते. एंड स्टेज रिनल डिजीज मीन्स म्हटलं तर की किडनी पूर्णपणे खराब होऊन जाईल आणि काम नाही करणार. आणि त्याचा प्रॉब्लेम काय होणार, पुढे बाळाला डायलिसिस लागेल, किडनी बदली करायला लागेल. तर हा जे आहे ते फार इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे आपल्यासाठी की लघवीला इन्फेक्शन आणि जर किडनीला इन्फेक्शन झालं तर त्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे आणि त्याचं जे काही पुढे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. आणि ह्याच्याशिवाय जर इन्फेक्शन किडनीमध्ये असेल तर तिथून ते इन्फेक्शन आपली बॉडीला सर्व जागाला पसरू शकतं. आणि जर इन्फेक्शन खराब असेल तर ते जीवाला पण धोकादायक आहे. तर आपल्याला किडनीला इन्फेक्शन झालं की मूत्रमार्गाला इन्फेक्शन झाला तर त्याच्यावरचं लक्ष द्यायला पाहिजे व्यवस्थित. अगदी डॉक्टर रसिक सरांनी जसं आपल्याला सांगितलेलं आहे की मूत्रामध्ये कुठल्याही प्रकारचे जर त्रास असतील किंवा कुठल्याही समस्या असतील तर त्याकडे आपण खूप जास्त सजगपणे लक्ष द्यायला पाहिजे, नाहीतर आपला जीवसुद्धा धोक्यात येऊ शकतो आणि इतर संपूर्ण शरीराला सुद्धा त्याची हानी पोहोचवू शकते. आपण डॉक्टर अमरीश सरांकडे जाणार आहोत. सर, हे जे मूत्र संक्रमण आहे ते रोखता येतं का? हो, आपण रोखू शकतो. सर्वात महत्त्वाचं तर मूत्रभोकाचं वातावरण असतो त्याला स्वच्छ ठेवावं लागतं. आता आजकाल हे फॅशन झाली आहे की लहान मुलांना आपण डायपर्स घालतो आणि डायपर्स घातल्यामुळे बरीचशी वेळ लागते. आपण म्हणजे डायपर जेवढे रेग्युलरली चेंज जर करत नसेल तर ती स्वच्छता राहणार नाही आणि त्यामुळे त्यांना इन्फेक्शन होण्याचे चान्स जास्त आहेत. दुसरी एक गोष्ट की रीतसर सर्वांना शी झाली म्हणजे की कॉन्स्टिपेशन झालं नाही ते पण फारच महत्त्वाचं आहे. आणि कॉन्स्टिपेशन न होण्यासाठी त्यांना डाएट जी अगदी नॅचरल डाएट जी आपली पूर्वीची डाएट होती, रिफाईंड फूड्स असतात किंवा बाहेरचे स्नॅक्स असतात, ते जेव्हा मुलं जास्त खातात तर त्यांना कॉन्स्टिपेशन होतो आणि कॉन्स्टिपेशन हा युरिनरी इन्फेक्शनचा फार मोठं रिस्क फॅक्टर आहे. दुसरी एक गोष्ट आहे की रीतसर
युरिनची हॅबिट पण जर होत असेल तर ते फार महत्त्वाचं आहे. कधी कधी मुलं खेळतात, TV बघतात आणि म्हणजे पोस्टपोन करत राहतात की वेळेवर ते त्यांना लघवी होत नाही आणि त्यामुळे पण युरिन इन्फेक्शन होण्याचे चान्स असतात. दुसरी पण एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेव्हाही लहान मुलांना जर जास्त ताप होत असेल आणि म्हणजे युरिनचे सिम्पटम्स किंवा युरिनरी प्रॉब्लेम्स किंवा कंप्लेंट्स पण होत नसेल तर युरिनची इन्फेक्शनची पॉसिबिलिटी ठेवायची, त्याची टेस्टिंग करायची, हे पण फार इम्पॉर्टंट आहे कारण त्यामुळे किडनीचं डॅमेज आपण प्रिव्हेंट करू शकतो. अगदी आपण डॉक्टर रसिक सरांकडे जाणार आहोत. डॉक्टर रसिक सर, आता जसं अमरीश सरांनी सांगितलेलं आहे की आपण तपासणी केली पाहिजे, म्हणजे तुम्हाला लक्षणं जाणवत आहेत किंवा त्याआधी सुद्धा जर तुम्ही तपासणी केली तर त्यावर आपल्याला आधीच उपाय शोधता येतो किंवा प्रिव्हेंशन करता येतं. तर ही मूत्र संक्रमणाची तपासणी नेमकी कधी करावी? मूत्र संक्रमण एक वेळा आपल्याला कळलं की आहे तर ते आपल्याला मुलगा आणि मुलगी ते दोघंही थोडे थोडे डिफरंट आहेत. त्यांची जे लघवीची खालची जे नळी आहे ते मुलामध्ये ते लांब आहे आणि मुलगीमध्ये ते शॉर्ट किंवा छोटी आहे. तर मुलगीमध्ये इन्फेक्शन व्हायची शक्यता जास्त असतं. तर आपण काय करता की जर मुलग्यामध्ये पहिला इन्फेक्शन पण झालं तर आतमध्ये काय प्रॉब्लेम होऊ शकतं आणि त्याची आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे आणि सर्व पुढे जे काय टेस्ट करायला पाहिजे ते करायला पाहिजे की आपल्याला कळेल की आतमध्ये काय त्रास आहे की नाही. जर आपल्याला कळलं की आतमध्ये काय त्रास आहे तर आपण त्याच्यावर उपचार करून किडनी डॅमेज प्रिव्हेंट करू शकतं. बरोबर. जर मुलगीमध्ये पहिला इन्फेक्शन झालं, पहिल्या वेळी मूत्रसंक्रमण झालं तर आपण एक वेळा थांबू शकतं. पण जर दुसऱ्या वेळा इन्फेक्शन झालं तर नक्कीच आपल्याला सर्व टेस्ट करायला पाहिजे. आणि जर बाळाला जास्त इन्फेक्शन मीन्स 102 103 ताप आला, जसं आपण अगोदर डिस्कस केलं होतं तसं की मूत्रपिंड की किडनीमध्ये इन्फेक्शन झाला, ते नक्की जर इन्फेक्शन झालं असेल तर आपल्याला पुढे सर्व टेस्ट करायला पाहिजे. आपल्याला किडनीला डॅमेज नाही करायची किंवा आपल्याला डायलिसिसवर की ट्रान्सप्लांट सर्जरीवर नाही जायचं. त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर ते सर्व टेस्ट करायलाच पाहिजे. अगदी म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं आपण एकदा प्रिव्हेंशन घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, खबरदारीचे उपाय केले पाहिजेत आणि तरीसुद्धा जर लक्षणं दिसली तर तातडीनं तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. आणि त्यासाठी SRCC हॉस्पिटल हे कार्यरत आहेत. सध्या स्क्रीनवर तुम्हाला सगळे नंबर्स दिसत आहेत, पत्ता दिसत आहे, ते सगळं तुम्ही लिहून घ्या. आणि लहान मुलांमध्ये मूत्रसंक्रमण आणि इतर कुठल्याही जर अडचणी लहान मुलांच्या संदर्भात असतील तर तुम्ही थेट तिथे संपर्क साधू शकता, थेट दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतात आणि डॉक्टरांचे उपचार घेऊ शकता. सध्या कार्यक्रमामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सामसंजीवनी. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मुलांमध्ये मूत्रसंक्रमण आणि शस्त्रक्रिया पैलू या संदर्भात आज आपण चर्चा करत आहोत आणि माझ्यासोबत आहेत SRCC हॉस्पिटलचे डॉक्टर रसिक शहा आणि डॉक्टर अमरीश वैद्य सर. सर, मगाशी तुम्ही सांगितलं तसं पुन्हा एकदा आपण वैद्य सरांकडे जाणार आहोत. सर, हे मूत्रसंक्रमणासाठी नमुने कसे गोळा करावेत? ही युरिन टेस्ट की युरिनचा नमुना हे गोळा करणे हे फारच महत्त्वाचं आहे कारण मूत्रसंक्रमणाची डायग्नोसिस हे टेस्टचे रिझल्ट्सवर आधारित आहे. आता ही युरिन जर कलेक्ट करायची असेल तर शक्य असेल तर सकाळची लवकरची युरिन कलेक्ट करायची. युरिन कलेक्ट करण्यासाठी जे कंटेनर असतो ते लॅबॉरेटरीमधून घ्यायचं किंवा एकदम स्वच्छ कंटेनर घ्यायचं. युरिनची टेस्ट पण दोन प्रकारची असतात. एक युरिन रुटीन म्हणतात आणि युरिन कल्चर म्हणतात. युरिन कल्चरची टेस्ट करायची असेल म्हणजे की ज्या जंतूमुळे युरिन इन्फेक्शन होत असेल त्याचा आपल्याला शोध करायचा असेल तर याचं कंटेनर लॅबॉरेटरीमधून जर जर आणलं तर ते बरं आहे. युरिन कलेक्ट करायच्या आधी लघवीचा भोग असतो, त्याच्या सराउंडिंग एकदम स्वच्छ करायचं आणि त्यानंतर हे रेकमेंडेशन असतो की मिड स्ट्रीम सॅम्पल करायचा. म्हणजे लघवीची धार असते त्याचा आदला भाग आणि शेवटचा भाग न घेता मधला भागची युरिन आपल्याला कलेक्ट करायची. आता हे सर्व
म्हणजे तुम्हाला सांगणं फार इझी आहे, पण ते कलेक्ट करणं एवढं इझी नसतो. म्हणजे जर पेरेंट्सना ते डिफिकल्टी होत असेल तर मुलांना लॅबॉरेटरीमध्ये घेऊन तिकडेच युरिनचं सॅम्पल कलेक्ट करायचं, तसं माझं सजेशन आहे. जर आपण घरी केलं आणि तुरंत जर लघवीचं सॅम्पल आपण टेस्टिंगसाठी देऊ शकलो नाही, तर हा सॅम्पल रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचा आणि त्यानंतर लघवीच्या जेव्हा लॅबॉरेटरीमध्ये जातो तेव्हाच आपण रेफ्रिजरेटरकडून काढायचे. बरोबर, ते इम्पॉर्टंट आहे. अगदी. डॉक्टर रसिक सरांना माझा प्रश्न आहे. डॉक्टर रसिक सर, जेव्हा अशा विसंगती तयार होतात तेव्हा मग इतर कोणत्या चाचण्या आपल्याला करता येतात ज्याद्वारे आपल्याला समजतं की हे मुलांमध्ये मूत्रसंक्रमण झालेलं आहे? एक वेळा आपण युरिन टेस्ट केली, लघवीची टेस्ट केली, त्यात इन्फेक्शन कन्फर्म झाला की आहेच इन्फेक्शन, तर त्याच्यानंतर आपण जसं डिस्कस केलं अगोदर की मुलगामध्ये पहिलं इन्फेक्शन, तर आपल्याला बाकी सर्व टेस्ट करायची आहे. मुलगीमध्ये दुसरं इन्फेक्शन झालं त्यानंतर आपल्याला सर्व टेस्ट करायला पाहिजे. हा टेस्टमध्ये पहिली टेस्ट जे सर्वसामान्य सर्व जागाला आज मिळत आहे ते आहे सोनोग्राफी. सोनोग्राफी करून आपण किडनीचं स्ट्रक्चर नॉर्मल आहे की सूज आहे ते बघू शकतं. लघवीची ते मूत्राशयाची पिशवी ते जे नळी आहे त्यात सूज आहे की नाही ते बघू शकतं. लघवीचं पिशवी त्यात सूज आहे की नाही बघू शकतं. आणि ते एक बाजूला आहे की दोघं किडनीला आहे ते बघू शकतं. कारण की आपल्याला काय कारणच्यामुळे इन्फेक्शन झालं ते पकडायचं आहे. एक वेळा सोनोग्राफी झाली तर आपल्याला कळेल की सूज आहे की नाही. आणि त्याच्यानंतर दुसरी टेस्ट जे महत्त्वाची आहे त्याला आपण MCU म्हणतं. आता MCU म्हटलं तर फुल फॉर्म त्याचे आहे मिक्च्युरेटिंग सिस्टोयुरेथ्रोग्राम. तर त्यात आपण काय बघता की कसं करतं तर लघवीची जागेला नळी टाकतं आम्ही, तिथून औषधं टाकतं आणि एक्सरेमध्ये आपण बघता. बाळ जेव्हा लघवी करत असेल तेव्हा एक्सरेमध्ये बघायचं आणि त्यात आपल्याला काय कळेल की लघवीची पिशवी कशी आहे आणि जे बाळ लघवी करायच्या वेळी ते लघवीची जे नळी आहे जिथून लघवी बाहेर येते ते कशी आहे, ते व्यवस्थित आहे की नाही. आणि वरचं जे किडनीपर्यंत लघवी वर उलटी जाते की नाही त्याला आपण वजायकोयुरेटेरिक रिफ्लक्स म्हणतात. जर लघवी वर जात असेल त्याला वजायकोयुरेटेरिक रिफ्लक्स म्हणतात. नॉर्मली जात नाही. आपण जेव्हा लघवी करतं तेव्हा किडनीवरून लघवी खाली आली पिशवीवरून बाहेर जाते, पण पिशवीवरून जर वरती गेली त्याला उलट जाते, त्या नॉर्मल नाही. तर त्याच्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं. आणि जे MCU टेस्ट आपण केली त्यात लघवी बाहेर पडायची जे नळी आहे जर त्यात सूज असेल तर तिथे काय अवरोध आहे, पडदा आहे ते आपल्याला कळेल. जर पडदा असेल तर त्याच्या आपल्याला सर्जिकली त्याचा उपचार करायला लागेल. तसंच वजायकोयुरेटेरिक रिफ्लक्स लघवी उलटी जात असेल तर त्याच्या पण आपल्याला पुढे सर्जिकल की बाकी काय असेल ते याचे ट्रीटमेंट करायला लागेल. तसंच हा दुसरी टेस्ट झाली. तिसरी टेस्ट असतं की त्यात आपलं बघता की किडनी, नळी, पिशवी ते सर्व नॉर्मल आहे की नाही. तर ते आपण IVP किंवा CT स्कॅन किंवा MRI करून बघू शकतं. तर हा सर्व टेस्ट आहे. जेव्हा एक वेळा आपल्याला कन्फर्म झाला इन्फेक्शन आहे तर कशामुळे एक्झॅक्ट कॉज काय आहे ते कळायसाठी आपल्याला करायला पाहिजे. बरोबर. आणि एकदा कारण आपल्याला किंवा लक्षणं जर आपल्याला दिसली तर आपण तुरंत म्हणजे लगेचच्या लगेच आपण SRCC हॉस्पिटलमध्ये जाऊन तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतो. सध्या तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर्स दिसत आहेत ते नोट डाऊन करून घ्या आणि अवश्य लहान मुलांमध्ये कुठल्याही समस्या असू देत, अगदी मूत्रमार्गासंदर्भातल्या असू देत किंवा अगदी हृदयरोगापासून सर्व, या सर्वांवर SRCC हॉस्पिटलमध्ये उपचार होतात. त्यामुळे त्वरित तुम्ही SRCC हॉस्पिटलचा संपर्क क्रमांक लिहून घ्या. आता आपण अमरीश सरांकडे जाणार आहोत. डॉक्टर अमरीश सर, हे जे मूत्रसंक्रमण आहे यामध्ये कुठल्या कुठल्या वैद्यकीय उपचार आहेत आणि शस्त्रक्रिया नेमक्या कोणकोणत्या आहेत त्याविषयी सांगाल? सर्वात इम्पॉर्टंट, एकदा आपण डायग्नोसिस केली इन्फेक्शनची किंवा संक्रमणची तर ते काढण्यासाठी आपल्याला अँटीबायोटिक्स सुरू करायला पाहिजे. आता ही अँटीबायोटिक्स आपण जर युरिन कल्चर ज्याच्याबद्दल आपण बोललो होतो, युरिन कल्चरमध्ये आपल्याला माहिती पडते की जंतू कुठले आहेत ज्यामुळे हे संक्रमण झालेलं आहे. आणि त्या टेस्टमध्ये एवढं पण आपल्याला माहीत पडतो की जी कुठली औषधं त्या जंतूसमोर
सर्वात चांगलं प्रभावी कुठला आहे? कंट्रोल कुठली काय करू शकतात आणि काय प्रभावित असतात, तर तशी अँटीबायोटिक आपल्याला सुरू करायला पाहिजे. कधी कधी ही अँटीबायोटिक इंजेक्शननी द्यायला लागतात, कधी कधी आपण तोंडाने देऊ शकतो. पण अँटीबायोटिक एकदा प्रिस्क्रिप्शन मिळालं की अँटीबायोटिकचा कोर्स संपूर्ण करायचा. कधी कधी आपल्याला वाटतं की आता ताप गेलं म्हणजे आता अँटीबायोटिक्स आपण बंद करू, तसं आपण करू शकत नाही. कारण अँटीबायोटिकचा कोर्स संपूर्ण केलं पाहिजे, नाहीतर ते इन्फेक्शन परत परत आपल्याला म्हणजे मुलांना होऊ शकतं. त्रास होऊ शकतो. अँटीबायोटिकचं कोर्स संपलं त्यानंतर आणखीन जी टेस्ट करायची असेल, डॉक्टर रसिकनी आत्ताच आपल्याला सांगितलं की सोनोग्राफी, MCU हे सर्व टेस्ट झाल्यानंतर आपल्याला इन्फेक्शनचं कारण कळेल. आणि कधी कधी हा कारण आपल्याला सर्जरी किंवा शस्त्रक्रिया करून आपल्याला म्हणजे ते सॉल्व्ह करू शकतो आपण. आता सर्जरी पण वेगवेगळ्या प्रकारची असते. एक तर आपण एंडोस्कोपिक सर्जरी करू शकतो. म्हणजे आपल्याकडे आमच्या हॉस्पिटलमध्ये एक बारीक अशी दुर्बीण असतात, जी मूत्रभोकात आपण ती दुर्बीण टाकू शकतो आणि तिकडनं मूत्राशयापर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि ती दुर्बीण एवढी बारीक असते आणि त्यात एकदमच बारीक आपल्याला इन्स्ट्रुमेंट्स असतात, ज्यामुळे आपण त्याची सर्जरी करू शकतो त्या दुर्बिणीतूनच. म्हणजे ह्याचा ॲडव्हान्टेज काय असतो की बाहेरून काय कट्स होत नाहीत आणि म्हणजे रिकव्हरी पण मुलांची एवढीच लवकर होते. दुसरं प्रकार आहे की लॅप्रोस्कोपीचा प्रकार. अमुक सर्जरी अशी असतात की आपण पोटात एक दुर्बीण टाकून, जे लॅप्रोस्कोपी म्हणतात, त्याने पण आपण ऑपरेशन्स करू शकतो आणि त्याने आपण बऱ्याचशा कंडिशन्सना आपण ट्रीट करू शकतो. आणि शेवटी आपण जर ओपन सर्जरी म्हणतो, कधी कधी आपल्याला ओपन सर्जरी पण करावी लागते. ह्यापेक्षा दुसरे पण प्रकार असतात. कधी कधी जर लघवी रीतसर होत नसेल तर आपण दुसरी एक सोफिस्टिकेटेड टेस्ट आहे ज्यांना आपण युरोडायनॅमिक म्हणतो. युरोडायनॅमिक टेस्ट म्हणजे आपण एक ट्यूब टाकून आपला मूत्राशयाचं फंक्शन कसं आहे, त्यात किती प्रेशर वाढतो, ज्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतो, त्याची पण शोध आपण करू शकतो. आणि हा मशीन पण आता आपल्याकडे SRCC हॉस्पिटलमध्ये आहे. ती टेस्ट आपण केली तर अमुक औषधं देऊन आपण असल्या कंडिशन्सची ट्रीटमेंट करू शकतो. आणि हे सर्व आपण संक्रमण परत होऊ नये त्यासाठी आपण त्याची अशी ट्रीटमेंट करू शकतो. बरोबर. म्हणजे संक्रमण झालं तर त्यावर उपचार आहेत आणि शस्त्रक्रियेचे सुद्धा मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यासाठी फक्त आपल्याला SRCC हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. डॉक्टर, आपण आज इथे आलात, वेळात वेळ काढून आणि आम्हाला खूप छान मुलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपल्या दोघांचेही मी मनापासून आभार मानते. थँक्यू. आभार. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याचे. पाहत रहा साम TV. नमस्कार. नमस्कार.